घरात घुसला बिबट्या. 6 तासाच्या थरारानंतर बिबट्याने ठोकला धूम. मुसळधार पावसामध्ये रात्री 3 वाजतापासून सकाळी 9:30 वाजेपर्यंत वन विभाग व साब संस्थेने केला प्रयत्न. तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावंगी, बडगे या गावांमध्ये सचिन रतिराम रंदे यांच्या घरात बिबट्याने बांधलेल्या शेळ्यांवरती हमला करून त्यांना ठार करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनचे वडील तिथे झोपले असल्यामुळे त्यांना घाबरून हा बिबट लादणीवर जाऊन लपला. याची माहिती तात्काळ वन विभागाला व स्वाब टीमला देण्यात आली. तेव्हा रात्रीच मुसळधार पावसातच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी व स्वाब बचाव पथकाचे सदस्य हे घटनास्थळी पोहोचून घरासमोरील दरवाजाला पिंजरा लावला व घरावर जाळे लावून बिबट्याला पिंजऱ्यात हाकलण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे चोहीकडे मुसळधार पाऊस व संपूर्ण रस्ते पुरामुळे बंद झाल्यामुळे या बिबट्याला बेहोश करण्याकरता विभागाला कोणालाही पाचारण करता आले नाही व गावात मुसळधार पाऊस सुरू असतानाही या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याचा अतोनात प्रयत्न सुरू होता. मात्र रात्रभर पासून सकाळचे 9:30 वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्याजवळ येऊन पुन्हा परत जायचा व शेवटी कवेलूतून वर येऊन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पथकावर वारंवार हमला करीत होता व शेवटी कवेलू तोडून घरावर चढून मागच्या दिशेला उतरून त्याने जंगलाच्या बाजूने धूम ठोकली. तेव्हा गावातील लोकांनी व पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गावाच्या चारही बाजूला पुराने वेढा घातल्यामुळे बचाव पथकाचे, स्वाब संस्थेचे व वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी हे त्या गावात दुपारपर्यंत अडकून राहिले. मुसळधार पावसातही स्वाब संस्थाचे वाईल्ड रेस्क्यू टीमचे सदस्य यश कायरकर, नितीन भेंडाळे, जीवेश सयाम, शुभम निकेशर, गिरीधर निकुरे, अमन करकाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, आर.एस. गायकवाड, रासेकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, पंडित मेकेवाड, तोरले, अलाने, जोशी, वळजे पाटील, येरमे यांनी प्रयत्न केला. यानंतर गावात येण्याच्या मार्गावर पिंजरा लावण्यात आला. लोकांना सुरक्षिततेसाठी सूचना देऊन त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या गावात गस्त सुरू ठेवली आहे. प्रतिनिधी अमान कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज. दिसला दाखव. हेय हेय हेय